याला जल अर्पण करायला जमलं तर ते तुमच्या प्रोफेशनच्या दृष्टीने, करिअर नोकरीच्या दृष्टीने फायद्याचं राहणार आहे. त्याचबरोबर तुमची जी एक तक्रार असते की आम्हाला मेहनतीचं फळ लवकर मिळत नाही किंवा आम्हाला नोकरी व्यवसायात म्हणावं तसं यश मिळत नाही, त्यासाठी सकाळी लवकर उठून एक तांब्याचा कलश घेऊन त्यामध्ये पाणी घेऊन त्यात कुंकू आणि काही अक्षता टाकून ते पाणी सूर्यनारायणाला अर्पण करणं, याला सूर्याला अर्घ्य अर्पण करणं म्हणतात. आणि हा ज्योतिषशास्त्रीय उपाय जो आहे तो अतिशय प्रभावी आहे. नोकरी व्यवसायात आपल्याला पदप्रतिष्ठा मिळवायची असेल तर हा उपाय करायला सांगितला जातो. पण हा उपाय करताना सलग करणं मात्र आवश्यक आहे. आज केलं, उद्या नाही केलं, 4 दिवसांनी एकदा केलं, रविवारी केलं असं नाही. एकदा सुरुवात केल्यानंतर जसा सूर्य रोज उगवतो त्याप्रमाणे हा उपाय रोज केला गेला पाहिजे. महिला वर्गाने अडचणीचे 4 दिवस मात्र सोडून द्यावे. हा उपाय विद्यार्थी देखील करू शकतात, त्याचबरोबर मोठी माणसं देखील करू शकतात. अगदी कोणत्याही वयातील व्यक्ती हा उपाय करू शकतो आणि या उपायाला कुठलाही खर्च नाहीये. सगळ्यात महत्त्वाचा हा उपाय आत्मबळ वाढवणारा उपाय आहे, आत्मिक शक्ती वाढवणारा उपाय आहे. कुठल्याही गोष्टीवर शंका घेण्याआधी तो उपाय करून बघा. सूर्यनारायण रोज उगवून आपल्यावर कृपा करत असतो, त्यामुळे त्याच्यासाठी ही एक छोटीशी गोष्ट तर आपण करूच शकतो. एक नमस्कार रोज सकाळी उठल्यावर सूर्यनारायणाला आपण करूच शकतो. मित्रांनो, हे असे छोटे छोटे उपाय करून आपण आपल्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणू शकतो. मकर राशीच्या लोकांना जर खूप निगेटिव्हिटी वाटत असेल किंवा मनात नकारात्मक विचार येत आहेत असं वाटत असेल तर रोज वाचन करणं आवश्यक आहे. आणि ते वाचताना ते पुस्तक सकारात्मक असलं पाहिजे, सकारात्मक विचार देणारं असलं पाहिजे. साधू संतांची पुस्तकं असतील किंवा मोटिवेशनल बुक्स ज्याला म्हणतात तसं काही प्रकार असेल तर तुम्ही नक्की एखादं पुस्तक घ्या आणि रोज त्यातलं एखादं पेज तरी नक्की वाचा, एखादं पान तरी वाचा. त्यातून सकारात्मकता स्वतःमध्ये भरण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटी विचार बदलला की नशीब बदलतंच. आणि म्हणूनच या काही खास गोष्टी नक्की करून बघा. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.